रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर करण्यात आला। रुग्ण नसताना सायरन लावून रुग्णवाहिका फिरवण्यात आली। भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी हा प्रताप केला। अक्षता तेंडुलकरांवर कारवाई होणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। त्या रुग्णवाहिकेमध्ये स्वतः अक्षता आणि कार्यकर्ते होते अशी माहिती मिळते। पुन्हा जाऊयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडे। मनोज, अक्षता तेंडुलकर यांनी अशा पद्धतीने सायरन वाजून कुणीही रुग्ण नसताना रुग्णवाहिका फिरवलेली आहे, त्यांच्यावर कारवाई होणार का? सध्या काही स्थिती आहे, कुणी याबद्दल तक्रार दाखल केली आहे का? बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी रुग्णवाहिका आपण बघितलं या ठिकाणी हॉर्न वाजवून रुग्णवाहिका फिरवलेली आहे। त्यामुळे यावरती आता संपूर्ण लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं काही गरज नसताना त्यांनी हा हॉर्न वाजवून या ठिकाणी सायरन वाजवून या ठिकाणी ही ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका ही या ठिकाणी चालवलेली आहे। फेरीवाल्यांविरोधात त्यांनी आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे पुकारलेलं होतं आणि आपण दादरचा परिसर हा बघितला तर दादरचा परिसर पूर्णपणे गजबजलेला असतो। त्या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि त्यानंतर त्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी रुग्णवाहिका ही सायरन लावून चालवली होती आणि त्यामध्ये ते पण सुद्धा गाडीमध्ये दिसत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते देखील या गाडीमध्ये रुग्णवाहिकेमध्ये दिसत आहेत आणि त्यावरती आता आपण बघितलं तर कारवाई ही केली जाणार आहे आणि यामध्ये अक्षता तेंडुलकर यांच्यावर वाहतूक पोलीस काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की रुग्णवाहिका ही फक्त जेव्हा महत्त्वाची गरज असते तेव्हा पेशंट असतात त्यामध्ये तेव्हाच या ठिकाणी सायलेन्स हा वाजवला जातो आणि त्याशिवाय कोणतीही तुमची गरज नसेल आणि कोणी पेशंट नसेल तर या ठिकाणी सायरन हा वाजवला जात नाही। हा रुग्णवाहिकेचा प्रमुख हे कारण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं तर अक्षता तेंडुलकर यांनी काही कारण नसताना या ठिकाणी दादर मार्केटमधून आपली वाट काढण्यासाठी रुग्णवाहिकेचा सायरन हा वाजवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस आता त्यांच्यावरती काय गुन्हा दाखल करतात हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज, त्यांचा हा प्रताप समोर आलेला आहे, त्यावर अक्षता तेंडुलकर यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? अद्यापही अक्षता तेंडुलकरनी यावरती कोणतीही प्रतिक्रिया ही दिलेली नाही। त्यांना आपण फोन करण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यांचा फोन या ठिकाणी नॉट रिचेबल दाखवत आहे। पण आपण बघितलं त्यांनी हा प्रताप का केला असावा? त्यांनी आंदोलन हे पुकारलेलं होतं फेरीवाल्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकारचं ते आपण म्हणतो आंदोलन देखील पुकारतात पण दादरमधून निघण्यासाठी या ठिकाणी असं बोललं जातं की त्यांनी या रुग्णवाहिकेचा वापर केलेला आहे। पण त्यांच्यावरती आता पोलीसवाले काय ॲक्शन घेतात, काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यावरती अक्षय तेंडुलकर यावरती आपली प्रतिक्रिया काय देतात हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, त्यामुळे कारवाई काय केली जाईल याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। धन्यवाद मनोजच्या सविस्तर माहितीसाठी।